आपली शान मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी। सन्माननीय व्यासपीठ, आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो। हा दिवस म्हणजे आपले लाडके कवी, लेखक, नाटककार, साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। कुसुमाग्रज यांनी आपले विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्दसामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली। त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके इत्यादीचे कुशल लेखन केले आहे। त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर आहे। तसेच विशाखा हा काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील एक उत्कृष्ट कार्य व आधुनिक काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे। मित्रांनो, मराठी भाषेचा इतिहास फार जुना आहे। देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेचा भरभराट झाला, म्हणून मराठीच्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात। संत कवींनी मराठी भाषेतून अभंग ओव्या रचून जनजागृती केली। मराठीतील अनेक लेखक, कवी, नाटककार यांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेला समृद्ध केले आहे। मराठी संगीत, चित्रपट याबरोबरच तमाशा, दशावतार, भारुड अशा लोककलांनी ही भाषा श्रीमंत झालेली आहे। आज विश्वात 10 कोटीहून अधिक माणसे मराठी बोलतात। विश्वात व्यवसायासाठी, शिक्षणासाठी पसरलेल्या मराठी माणसांनी आपली ही मायबोली साता समुद्र पार नेली आहे। या मराठी भाषेची अनेक रूपे आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात, जसे की अहिराणी, भराडी, कोकणी, मालवणी, खानदेशी अशा बोलीभाषांचा आज आपण मराठी सहित सन्मान करीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली ही मायबोली परकीय आक्रमकांपासून वाचवली आहे। आपण कुठल्याही जाती धर्माचे असलो तरी विश्वात मराठी म्हणून ओळखले जातो। म्हणून आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी आपण नेहमी मराठीतूनच बोलायला हवे, मराठी वाचायला हवे, मराठी लिहायला हवे। मित्रांनो, मराठी ही फक्त आपली भाषा नसून आपली संस्कृती आहे। कळायला सोपी, ऐकायला मधुर आणि लिहायला सोपी असणारी आपली मराठी भाषा आहे। ज्ञानदेवांनी रुजवलेली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवलेली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवलेला तो वाण मराठी, आपली मायबोली, आमचा अभिमान मराठी। मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद।